अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे। सैफवर वार करणाऱ्या हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेनं कंबर कसली आहे। मुंबई गुन्हे शाखेच्या 8 टीम तपासात जुंपल्यात, तर एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक देखील या प्रकरणी तपास करत असून सैफच्या निवासस्थानी ते पोहोचले आहेत। यासह गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून सैफच्या इमारतीची तपासणी देखील केली जाते। सैफ अली खानच्या घरात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून फ्लोरिंग पॉलिशिंगचं काम सुरू आहे। यातील कामगारांचीही पोलीस चौकशी करतायत। पोलिसांनी सैफच्या घराचे सीसीटीव्ही तपासले असता त्यात आत येताना आणि बाहेर जाताना कोणी दिसलं नाही। सैफवर हल्ला करणारा आरोपी चोरीच्या उद्देशानेच घरात आला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। त्या अनुषंगाने पोलीस घरात मागील आठवड्याभरात कामानिमित्त आलेल्या व्यक्तींची चौकशी करतायत। या घटनेसंदर्भात वांद्रे पोलीस पथकाने सैफच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीचीही देखील चौकशी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा अज्ञात व्यक्ती सैफच्या घरात शिरली तेव्हा त्याच्या मोलकरणीने सर्वात आधी त्याला पाहिलं होतं आणि आरडाओरडा केला होता। त्याचा आवाज ऐकल्यानंतर सैफ तिथे पोहोचला। त्यानंतर दोघांमध्ये हाणामारी झाली। या घटनेदरम्यान हल्लेखोराने सैफवर धारदार चाकूने वार केला। या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला असून त्याच्या शरीरावर एकूण 6 जखमा झाल्यात। यापैकी 2 जखमा या गंभीर आहेत। तर दरम्यान सैफवर हा हल्ला झाला तेव्हा करीना कपूर घरी होती का असा प्रश्न उपस्थित होत असतानाच करीनाच्या इंस्टाग्राम स्टोरीवरून तिची त्या रात्रीची पार्टी सुरू असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे। सैफवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे। सैफवरील शस्त्रक्रिया सुद्धा पूर्ण झाली असून त्याला गुरुवारी रात्रीपर्यंत डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान सैफ अली खानवर हल्ला करणारी व्यक्ती ही रात्रभर त्याच्या घरात दबा धरून बसली होती अशी धक्कादायक माहिती समोर येते। सैफवर हल्ला करणारा हल्लेखोर हा त्याच्या घरातील महिला कर्मचाऱ्यांशी संबंधित होता का? तो आत कसा आला? त्याचा उद्देश नेमका काय होता? या संदर्भात सध्या पोलीस तपास सुरू आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा। यासाठी लोकशाही फ्रेंडलीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।